आठवीतील विद्यार्थ्यांना 12,000ची शिष्यवृत्ती. आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000ची शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेणे सुलभ होते. काय आहे NMMS परीक्षा? NMMS परीक्षा ही केंद्र सरकारची परीक्षा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 8वीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतून शिष्यवृत्ती मिळते. या परीक्षेत मानसिक योग्यता चाचणी आणि शैक्षणिक योग्यता चाचणी हे 2 पेपर असतात. यात विज्ञान, गणित आणि सामाजिक विज्ञानावर आधारित प्रश्न असतात. या परीक्षेसाठी शाळेमार्फत अर्ज सादर करावा लागतो किंवा संबंधित राज्य शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागते. अर्ज करण्याची अंतिम मुदत राज्य शासनाच्या शिक्षण मंडळावर अवलंबून असते. 7 भाषांत घेतली जाते परीक्षा. ही परीक्षा मुख्यत्वे हिंदी आणि इंग्रजीत घेतली जाते. तथापि प्रत्येक राज्य आपल्या स्थानिक भाषेच्या नियमानुसार परीक्षा आयोजित करू शकते. या परीक्षेत विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञानावर आधारित प्रश्न असतात. परीक्षेत मानसिक शैक्षणिक योग्यता चाचणी होते. इयत्ता 8वीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील विद्यार्थ्यांना NMMS परीक्षा देता येते. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी पर्यंत दरवर्षी 12,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळते. त्यांचा पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना फायदा होतो, असे संगीता बांगर, शिक्षणाधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका यांनी नुकतेच जाहीर केले आहे. काय आहेत अटी? विद्यार्थी 8वी इयत्तेत शिकणारा व 7वीत किमान 55% गुण, राखीव श्रेणीसाठी 50% मिळवलेले असावेत. तसेच तो सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकणारा असावा. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तरी 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी जे या अटीमध्ये बसतात त्या सर्वांनी NMMS परीक्षेला बसावे. सर्वांना NMMS परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पाहत रहा फक्त फत्तेचंद एज्युकेशनल चॅनल. धन्यवाद.